Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मोबाईल मित्रा मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आज 6वा दिवस आहे। खरं तर आम्हाला सगळ्यांना त्यांची प्रकृती सगळ्यात महत्त्वाची आहे। तो प्रकृतीसोबत त्यांनी जो लढा उभा केला आहे त्याच्यासोबत संपूर्ण समस्त मराठा समाज तर उभा आहेच, परंतु 6 दिवसापासून या उपोषणाकडं सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे। आता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांशी संपर्क साधला गेला। संपर्क साधला, समाधानकारक चर्चा नाही झाली, परंतु काहीतरी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भात 1-2 दिवसात सगळ्यांना एकत्र करून तोडगा काढण्याचा जो सगळे सोयऱ्याचा मुद्दा आहे याविषयी लवकर भूमिका घेण्याचं एक आश्वासन मला तरी या फोनवर आत्ता दिलेलं आहे। मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहे, परंतु एक मला असं वाटतं या मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजातील नेतृत्वाने आता एकत्र होऊन याविषयी भूमिका घेण्याची आवश्यकता आणि त्याची तयारी आम्ही केली। तर तानाजी सावंत साहेब हे सुद्धा एक राज्य शासनाचे मंत्री म्हणून नव्हे तर एक मराठा समाजातील एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही सगळे या चळवळीशी जोडलेलो आहोत मागच्या 8-10 वर्षापासून आणि मनोज जरांगे पाटील आता नेतृत्व करतायत आणि या नेतृत्वाचा लढा याचा आदर अख्खा महाराष्ट्र करतोय, देश करतोय आणि मला वाटतं या लढ्याला यश यावं म्हणून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतोय। आत्ताच मुख्यमंत्र्याशी आम्ही संपर्क साधलेला आहे, परंतु सरकारचा अधिकृतरित्या अजूनही कोणतं शिष्टमंडळ जे सरकारी ज्याला शासनाची मान्यता असलेलं कोणतंही मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करायला आलेलं नाही। आज 6 दिवस झाले, फक्त तहसीलदार इथं आलेले आहे, बाकी कोणताही अधिकृत मंत्री सरकारच्या वतीनं अधिकृत बोलणी करायला आलेला नाही। हे सुद्धा खेदजनक आहे, एवढं मी सांगतो। तर बिलकुल सरकारने भूमिका, जर वाशीला येऊन मोठा गुलाल सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी अंगावर घेतला तर ते काम करणं मुख्यमंत्र्याची जबाबदारी होती। नुसतं गुलाल घ्यायला होतं का, खोट्या घोषणा करायला होतं का? आम्ही भूमिका घ्यायला पाहिजे होती। मराठा समाजाची फसवणूक त्या वाशीला जे सर्क्युलर देऊन सरकारने केलेली असं स्पष्ट भूमिका आहे मनोज जरांगे पाटलांची नामची। जे नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील करतायत, ह्या ज्या आंदोलनाला पहिल्यापासून माझा पाठिंबाच होता, गेले 6-7 वर्ष ह्या मराठा आरक्षणासाठी ह्या मुवमेंटमध्ये मी स्वतः आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट सपोर्टिव्ह सगळ्या पद्धतीनं माझे सगळे कार्यकर्ते, माझं अख्खं कुटुंब, जवळपास 6-7 वर्ष आम्ही ह्या मुवमेंटचे आहे। जसे 58 मोर्चे आपले निघाले, त्या मोर्चाचाही सुद्धा एक पार्ट अँड पार्सल मी स्वतः होतो आणि म्हणून मी असेल, अंबादास असेल आणि संपूर्ण मराठा समाज असेल, आज आमच्या लेकराच्या हातातोंडाशी आलेला घास एक पार्टली माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं जे गेले 60 वर्ष झालं नाही, पण जो अंतिम मुद्दा मनोजनं जो मांडलेला आहे की ह्या ठिकाणी सगळ्या सवऱ्याचा मुद्दा आता हत्ती गेलं शेपूट राहिलं, तो सुद्धा मग कशासाठी ठेवायचा? एकाच्या भूमिकेशी कुठं खेळू नये हे आमचं वैयक्तिक मत आहे, मराठा म्हणून मत आहे।
आणि म्हणून अंबादास आणि मी स्वतः दोघंही माननीय मुख्यमंत्र्यांशी संवाद केला. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं येत्या 2 दिवसामध्ये आपण सर्व विरोधी पक्ष असेल आपण सर्वजण एकत्र बसून याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊ. आणि माझी भूमिका हेच आहे की ज्या अवस्थेमध्ये आम्ही मनोजला बघतोय हे आम्हाला आता पाहत नाही. मी एक मराठा कार्यकर्ता म्हणून ह्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. माझी कळकळीची विनंती सरकारला आहे, वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेल्या आहेत. 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेससुद्धा हात जोडून कळकळीची नम्र विनंती मी त्या ठिकाणी केली की ह्या 48 तासाच्या आत माझ्या मनोजचं आंदोलन हे संपलं पाहिजे, पॉझिटिव्हरित्या संपलं पाहिजे. ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही आमच्या मिटिंगमध्ये घेतलेली आहे. आणि आज तीच भूमिका अंबादास आणि मी आमच्या मनोजच्या समोर तीच भूमिका आम्ही घातलेली आहे, तुमच्या समोरही ती भूमिका घेतलेली आहे. आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं पहिल्यापासूनच पाठिंबा आहे. आज ह्या ठिकाणी बसून पुन्हा वेगळा पाठिंबा द्यायचं, वेगळं काहीतरी म्हणायचं ह्याची गरज नाही असं मला वाटतं.